बोला नमस्कार. काय काय किती झालं चालू करून औषध आता? एक 12 13 15 दिवस असली की. 15 दिवस झालं काय? हम्म. डी चालू आहे आपला. हा डी चालू आहे. आता फरक काय काय पडलाय? फरक बाकीचं म्हणजे जरा शुगर जरा व्हायची लेवल मध्ये व्हायची दावायला लागली व्हायची. कधीतरी एखादी जास्त होत्या. बर परत जरा बऱ्यापैकी लेवल मध्ये आहे. बर वय काय त्यांचं आता म्हणला? 4 वर्ष आहे हो. 4 वर्ष आहे का? त्यांना जरा फिराय वगैरे नेता की नाही त्या बाळाला? हो फिराय नेतोय. नेताय ना तेवढंच 1 किलो 2 किलोमीटर न्यायचं, लय पण न्यायचं नाही. नाही तिकडे पाठवतोय पुन्हा शाळेत पाठवतोय. बर बर शाळेत बी पाठवतोय. बर डी घेण्यात आणि आता काय काय फरक पडलाय? फरक म्हणजे पहिली जरा शुगर होती 500च्या आसपास असायची कायम 400 500. बर 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 आणि आता कसं आहे 200 100 100च्या आत. चांगला फरक पडलाय की साहेब. हो चांगला फरक पडलाय जरा. 15 दिवसात एवढा रिझल्ट म्हणजे, आणि बाळाला आहे ना महत्वाचं म्हणजे. हो महत्वाचं म्हणजे तोच प्रॉब्लेम आहे ना, बाळ आहे ना. होय 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 त्यामुळे बऱ्यापैकी माझ्यामध्ये जरा दावायला लेवल जरा दावायला लागली. आता कसं आहे शेवटी एक महिनाभर तर कट गेल्याशिवाय काही परफेक्ट सांगू शकत नाही. इन्सुलिन किती किती युनिट देता त्यांना आता? कधी 100च्या आत असले तर 1 युनिट देऊन जेवण देतो. हम्म. मग 100 200 असलं तर मग 1-2 युनिट देतो जेवण देतो. बर बर मग ह्या लेवल मध्ये चालू आहे जरा आता सध्या तर 1 युनिट 2 युनिट चालू आहे सध्या, जास्त नाही. आपलं औषध तेवढं व्यवस्थित द्या, गॅप पाडू नका त्यामध्ये. नाही गॅप नाही आता अजून सध्या तर एक दिवस तो गॅप पडला नाही. कंटिन्यूच केली. कारण ते कोर्सच करायचा म्हणजे काय होतं, 1 महिना झाल्याशिवाय तर कंपल्सरी काय करणार ना, नाही फायनल द्यायचं काय म्हणून. बरोबर आहे की. हा मग त्यासाठी आता कंटिन्यू आता सध्या तर त्याचा बऱ्यापैकी म्हणजे तिचं खाण्यापिण्यात फरक पडलाय. चिडचिड बी जरा कमी आल्या. नाही सर, कसं आहे माहिती का, औषधाचा आपल्या फरक पडतो. नाही हाय जरा फरक हायच. आणि कसं असतं, आयुर्वेदिक असल्यामुळे बाळ असून सुद्धा मी तुम्हाला काय सांगितलं, तुम्ही निवांत वापरा म्हणून सांगितलं, त्याची गॅरंटी मी घेतो. हम्म. कसं आहे, त्याचा कोणताही साईड इफेक्ट होत नाही ना आपल्या शरीरावर. नाही साईड इफेक्ट कुठला झालेला नाही अजून. मग 10 मिनिटं म्हणजे तर 2 टाइमच देतोय. होय, तुम्ही पण त्यावेळी विचारलेला होता, लहान बाळ आहे कसं काय काय म्हणून. हो तुम्हाला विचारलं नाही, परफेक्टली विचारलं बाबा घेऊ का काय करतो. 2-3दा कॉल केला त्यासाठी लय दिवस थांबवत घ्यायचं का न घ्यायचं का न म्हणून. नाही बिंदास वापरा तुम्ही, अजून चांगला रिझल्ट येईल. आता 15 दिवस झालं म्हणजे एवढा रिझल्ट म्हणजे भरपूर आलेला आहे. भरपूर रिझल्ट चांगला बऱ्यापैकी आला. कारण पहिले कसं 400 500 550 400 500 ते सायम 350 पुढेच असायची. ती काय आत येतच नव्हती. काय जर किती जर आणि नियम तर आमच्यात असायचे बरं का. ऍक्युरेट त्या लहान बाळ असल्यामुळे सगळं नियम व्यवस्थित आहे. चुकीचा पदार्थ अजिबात नाही. टाइम टू टाइम सगळं बघ व्यवस्थित सोडलं. एक माणूस त्याच्यासाठी कंटिन्यू हे आहे. बरोबर आहे. रुटीन म्हणजे त्यावर ध्यान ठेवण्यासाठी आहे कंटिन्यू. नाही द्या, औषधी वगैरे व्यवस्थित द्या, अजून भरपूर रिझल्ट येईल, काय अडचण नाही. नाही आता महिना झाला तुम्हाला परफेक्टली कळत की काय नेमकं रिझल्ट. आता सध्या तर रिझल्ट आहे. समजतोय घ्या. महिना झाला कंपल्सरी करणार. ते आता बोलण्यात म्हणा ती चेहऱ्यावर तेज बीज म्हणजे बऱ्यापैकी आले. नाही येते घ्या. अजून 15 दिवस म्हटल्यानंतर अजून एक 10-12 दिवसानंतर म्हणजे महिन्यानंतर तुम्हाला क्लिअरच होते पूर्ण. आणि ती पहिली म्हणजे हातोरात सुसू करत होती रात्री, तिला काय भानच व्हायचं नाही ना. बर आणि ते औषध चालू केल्यापासून अजिबात सू करत नाही रात्रीच्या. आता होय चांगली गोष्ट आहे. ते महत्वाचा विषय, ते रिझल्ट चांगला आलाय. म्हणजे ते कधी तिला भानच व्हायचं नाही. 1-2दा ती करायचीच. बर ती कायम हातोरात करायची, रोज डेली सर्व्हिस करायचीच. होय काय? मग आता मग ते औषध चालू केल्यापासून सू अजिबात संध्याच करत नाही. नाही चांगली गोष्ट आहे सोडा. हातोरात सू करत नाही. ठीक आहे. आणि औषधामध्ये काय करा, संपण्याआधी एक 5-6 दिवस मागवून घ्या. हो ते मागवतात. ते कसं आहे 2-3 महिने कंपल्सरी करायचं. त्याशिवाय काय करते आपलं मला तर कळलं ना बाबा नेमकं रिझल्ट आहे का नाही बाबा. त्यासाठी ते कोर्स करायला लागणारच आहे ना. बरोबर आहे. त्यासाठी पहिल्यांदाच विचारपूर्वक घेतलेला आहे ना औषध ते. चालेल. ठीक आहे. म्हटलं विचारावं, म्हटलं कसं आहे, औषध दिलं म्हणजे आपलं काम झालं नाही. नाही रिझल्ट सध्या तर दावा लागले बऱ्यापैकी. काय म्हणजे एवढं काही विषय नाही. बरं ठीक आहे. द्या व्यवस्थित आणि हे काय काळजी घ्या, होईल क्लिअर, काय अडचण नाही. हा ठीक आहे.